असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. म्हणजे काय, आमच्यातल्या मला जे ओळखणारे लोक, म्हणजे आपल्या क्लासमध्ये नव्हे, गावातले सुद्धा किंवा अन्य आत्तापर्यंत भेटलेले असतात बघा लोक, त्यांना काय वाटणार की ह्या व्यक्तीमुळे यश. तर असं अजिबातच नाही. म्हणजे लक्षात घे, म्हणजे ते जी लोक ओळखतात भाग्यश्रीना त्यांना माहित आहे म्हणजे लेबर काय प्रकारचे आहे. मी आत्ताच्या माझ्या आत्तापर्यंतच्या ह्या म्हणजे आपण बघा 10वीला असतो, 12वीला असतो किंवा इंजिनिअरिंगला झालेला आहे, तर त्यावेळेला किंवा मग त्यानंतरचा हा प्रवास म्हणजे आपल्याबरोबर मित्र किंवा आमचं पण वर्तुळ होतं, दिल्लीला होतं वगैरे, तर त्यात आणि परत नंतर 2009-10 पासून हे लोकांना मार्गदर्शन, तर ह्यात बघितलेलं सगळ्यात जास्त लेबर टाकणारी व्यक्ती म्हणजे हे म्हणजे आलं लक्षात. आणि इथं पण क्लासमध्ये पण बघितले, म्हणजे मुलांनी पण आम्ही बघितले. तर कष्ट म्हणजे काय प्रकारचं असतं, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा अतिरेक करू नये, तर कष्टाचा अतिरेक म्हणजे ह्या म्हणजे अतिरेकच, त्यातनं मग वेगळं पण काय होऊ शकतं असं पण आहे. म्हणजे काय काय वेळेला पोस्ट नको बाबा, पण ते जाऊ दे, हळूहळू गोष्ट असू दे असं. तर ते जसं क्लासमध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट श्रम घेतलं, तर ती स्टोरी साधारणतः बघा लक्षात घ्या की, आणि हे पण सांगायला पाहिजे, हे कुणाला तरी काय म्हणजे ते आता कुणाला पटेल न पटेल, तर जसा बघा प्रोजेक्ट शाळेत एखाद्या व्यक्तीचा प्रवास चालू होतो, म्हणजे 2000 मला वाटतं 2020ला ऑगस्टमध्ये तुम्ही कसं एखादा फोन करतो, बोलायचा आहे किंवा काय, त्यातनं त्यांचा फोन आला होता. आणि महत्वाचं म्हणजे तो फोन मी रेकॉर्ड केला होता, ठराविकच फोन रेकॉर्ड करतो आणि तो आमच्या क्लासच्या ग्रुपवर सुद्धा टाकला होता. म्हणजे गोष्ट कशी असते, म्हणजे कसं एखादा कॅन्डिडेट स्वतः करत असताना म्हणजे दिशा आहे बरोबर, म्हणजे आणि शार्पनेस लक्षात घ्या, म्हणजे काय घटकांवर तुम्ही अभ्यास कसा करता असं विचारल्यावर जरा त्यात शार्पनेस वाटला होता. मला वाटतं तो आडबाजून असेल. आणि त्यांनी पण असं नाव आता घेत नाही, काय लोकांना माहित आहे ह्या प्रतिदेश क्लासलाच होते इथल्या पुण्यातल्या, जे सगळा ब्रँडेड क्लास असतो तसाच पालक तिकडेच टाकतात लक्षात घ्या आल्यानंतर. आणि कोरोनामध्ये सगळ्या बॅचेस अशाच काहीतरी गुंडाळलेले मध्येच, आणि त्यातनं मग ते बाबा ठीक आहे, मग मी काय करतो नेहमी बघा की समजा एखादी बॅच चालू असली तरी सुद्धा एक जरा 5-6 कॅन्डिडेट जरा मला मध्येच ऍड करायला सुद्धा करत असतो. आली संधी तर समजा प्री लागून आलेले, मेन्स लागून आल्या, मग त्यावेळेला मला वाटतं एक 6-7 मुली आणि 4-5 मुलं मी ऍड केली मधूनच, त्यातल्या हे एक होतं. म्हणजे जे आणि ऑनलाईनला जास्त प्रकार नसल्यामुळं ठीक आहे, ऑफलाईनला सुद्धा म्हणजे लक्षात घ्या असं. आणि तो सुद्धा किस्सा बघा, म्हणजे काय झालं होतं की ते आता हे त्यांचे भाव आहेत आणि सकाळीच मला फोन आला होता, म्हणजे असं ते सेमिनार आहे का किंवा काय प्रकार आहे का, तर म्हणलं हो आहे ना, आणि झटक्यात ठेवून दिला होता. म्हणजे आपल्याला आवडायचं असतं जायचं असतं, त्यामुळं येणारी म्हणलं असतातच फोन. आणि मी त्या सेमिनारची सुरुवात पण असंच केली होती बाबा, म्हणजे लोक बघा कशी लांबून राहून करतात, म्हणजे नाशिक मधनं काय पण बघा म्हणजे 2दा येतोय तो सांगणार आणि परत मग आलेत का नाही, मग ह्या जरा लेट आले होते. मी सांगितलं बघा चपला बाहेर असतील आणि डायरेक्ट येऊन बसतात, जे कोण ही पद्धत नेहमी असते. मेसेज केलेला होता आणि ते मेसेज अजून आहेत. आणि त्यावेळेला असं काय नाही, भरपूर जण येतात आणि क्लास करतात किंवा काय, मग इथला प्रवास चालू झाला बऱ्यापैकी. त्याच्या आधी 5-6 महिने केलेला आहे बाहेर क्लास. आणि त्यानंतर मला वाटतं एक प्रीम लगेचच होती, ती काय प्रीम सुटली नाही, 4-5 मार्कामध्येच गेली असेल मला वाटतं, 2 मार्कामध्ये गेलेली होती ती प्रीम असं. मग त्यावेळेला पण तयारी होती समजा असं. आणि तर ते म्हणजे मला वाटतं त्याच वेळेला प्रिलिमचा, आणि प्रिलिम झाल्यानंतर मला वाटतं नंतर मग नेक्स्ट प्रिलिम असते, म्हणजे तोपर्यंत काय दुसरा प्रकार नव्हता. कंबाईन काय मुलं कंबाईन देत नाहीत, किंवा आपल्या इथं पण असं होतं की आम्ही कंबाईनकडे दुर्लक्षच, म्हणजे आलेल्या बाबा राज्यसेवाच करायची आणि त्यातनं निघाली कंबाईनचं बघायचं. मग ह्यांचा पण प्रवास तसाच होता. आणि तिथं बघा एक 2-3% क्लासमधनं सांगता येतील की तिथं शार्पनेस दिसला होता त्यांचा जबरदस्त, म्हणजे पाठांतर म्हणा किंवा आता मला नंतर त्यांच्याकडनं पण ऐकायला मिळालं कसा दबाव इथं असतो. आम्ही काय क्लासला जात असताना सुद्धा कसं हातात नोट घेऊनच जायचं, म्हणजे प्रश्न केले विचारणारच, म्हणजे काय दिसले हे हा प्रसंग म्हणा. किंवा रात्री सुद्धा आता हा भागचा आहे माझा, तर रात्री सहज तो विषय निघाला, मी सांगत होतो टाइम टेबल लिहित जा, काय करत जा समजा. आणि तर ते विषय निघाला, मग टाइम टेबलचा तर हिंच टाइम टेबलचा निघाला. आणि त्यावेळी बघा एकदा आपल्या सांस्कृतिक जागरण नाही का हिस्ट्रीतला भाग आहे बघा, तर त्याच्या सकाळी 5:10 नोट्स लिहिलेली होती, ती पाठवली मला 5:10 सकाळी पाठवली. म्हणजे असताना म्हणजे कष्ट बघा कसा आहे प्रकार, म्हणजे लगेच ज्याला विदिन टाइम म्हणतो ना ते लक्षात ते जागेवरच होतं लगेच.
आणि त्यामुळे ते मग काय जसं माझ्याकडे एखादं वाक्य येतं नेहमी कौतुक होत राहतं त्या कॅन्डिडेट्स बऱ्यापैकी जर चालणार असला तर आहेच. दुसरा एक म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचे बघा ते कार्य आहेत 3 प्रकारचे. समजा महसूल मधला आहे, कायदा सुव्यवस्था आहे, तर ते शिरीचा एक प्रश्न त्यातला चुकला होता मेन्सला झालेला. आणि कोण सांगते जिल्हाधिकारी हे तर कोणतं साक्षीदार पण असतील बघा एका दुसरा म्हणजे त्याला आठवत असेल. तर शिरीषच असा येत होता, तो सत्कारमूर्ती होता ना, म्हणजे मला वाटतं त्यानंतर त्याला पोस्ट मिळाली आणि तो पाया पडायला उठला. म्हणलं मला पायाच पडायला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट 13 कार्य सांगणं किंवा काय, म्हणजे असं पाठांतर म्हणजे तगडं नोट्स म्हणा काय म्हणा हा प्रकार होता. आणि दुर्दैवाने मग एखादी फिल्म राहते, पण त्यांच्यातलं काय मी फॉल्ट पण सांगेन ड्रॉबॅक कधी आता यांना कधी डायरेक्ट सांगेन, पण एक सांगून मी मुलांसाठी काय प्रकार आहे. म्हणजे मी सांगितलं ह्या खुर्ची बसल्यावर माझं ते काय सांगता येत नाही, मी कंट्रोल ठेवीन, पण मुलांना कळायला पाहिजे काय प्रकार आहे. म्हणजे लक्षात घ्या की समजा आता यश मिळालं नसतं तर प्रवास थांबला पण असतो, दुर्गुण आहे तो, चालत राहिलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या का तर भले आम्ही सुद्धा न पोस्ट करता आता इथे बसलो. मी दरवेळेला म्हणत असतो बघा की त्याची क्षमता आहे किंवा काल पण ऑप्शन आउटच्या वेळेला लिहिलो क्षमता असणारी तिथे जाऊन बसतात असं काही नाही, क्षमता नसणारी पण बसतात, पण म्हणजे पात्र नसणारी पण. तर ते असतेच घ्यायला पाहिजे किंवा तयारी पण आता फुलच होती म्हणजे पहिलाच येण्याची, म्हणजे ते काही वादच नाही. फक्त ते आयोगाकडं काय घोटाळा असतात, म्हणजे घोटाळा म्हणजे गोष्टीला वगैरे नव्हे, पण ते अस्ताव्यस्त पण असतो, म्हणजे पहिला पेपर दुसरा पेपर काय सांगता येत नाही. त्यामुळे बघा चांगल्या कॅन्डिडेटनं जर त्याच्यावर शिक्षकाचा विश्वास आहे मार्गदर्शकाचा तर चालू राहिलं पाहिजे. गोष्ट ती मिळणार कधी ना कधी असं आहे असे आहे, पण त्यांनी ते ओढूनच आणलं डायरेक्ट. आणि आम्ही पण आता मामा मावशांच्या आलेलं भेटायला एक 8-10 दिवसापूर्वी, तर आम्ही म्हणलो बाबा तुम्हाला शब्द आम्ही त्या पार्किंगमध्ये दिला होता, म्हणजे त्या पोस्टचा एवढा सोपा नाही देण्याचा की आम्ही प्रयत्न करू बाबा चांगला. आणि ते म्हणले नाही ते केलेलंच आहे तुम्ही, ते पूर्णच केलेलं आहे. आणि आवड असतं बघा ते. आणि मला मग मी एवढी स्टोरी तुम्हाला का सांगितली की आमच्यासाठी सुद्धा प्रवास सोपा नव्हता, म्हणजे मटेरियलच्या भाषेत होता, मार्गदर्शकाच्या भाषेत होता, किंवा असे प्रसंग आलं एक 4-5 महिन्यात की ते लग्न नसतं झालं तर मला यांना फुल टाइम करता आलं असतं. म्हणजे असं म्हणजे काम जास्त लागलं अशा अर्थानं नाही, पण एक लग्न म्हणल्यानंतर बघा त्या मुलीच्या जीवनात काय काय येतं गोष्ट. मग तिथं बघा मी एक जरा मी तिथं आता मी माझं काही गुणगान नाही करत, पण मी तिथं नसतो आणि अन्य माणूस कोण असता तर हे काहीच घडलं नसतं, वेगळ्याच दिशेला कोणतरी लागलं असतं ती गोष्ट. तणावग्रस्त वातावरण तर त्यातनं आम्ही गेलो, पण डोक्यात काय होतं की ह्यांना बाबा काय करून शांत ठेवायचं आणि ह्या शांत राहिल्या तर बाजी मारणं तेवढं माहिती. आणि फक्त त्यात एक गोष्ट आहे बघा, एवढं होऊन सुद्धा अभ्यासाला अजिबात खड नव्हतं, ते मानायला पाहिजे. आणि आपलं असतं बघा मानसिकता माझी नसली तर मी करणार नाही, म्हणजे करणार नाही म्हणजे होणारच नाही, मला कोण बोललं काय तर होईल. तर मग ह्या कधी किती म्हणायच्या मला बाबा ते लाज आपण काय सोडायलाच पाहिजे, म्हणजे असं करायचं, म्हणजे एवढं करा म्हणजे म्हणत होते. ही गोष्ट घडली. परत ह्या सांगते का नाही मला माहित नाही, पण आम्ही मग कुटुंबात आम्ही काय 3च इथं व्यक्ती होतो समजा. परत नंतर त्या भावाचं काय तर लागल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर तो गेला गावी मग, आणि मी पप्पा आम्ही 3च होतो कुटुंबाचा भाग. मग आम्ही दोघांना जे काय काम असेल ते डायरेक्ट करायचं, म्हणजे लक्षात घ्या ह्यांना गृहीतच झालं नव्हतं काम करण्याच्या बाबतीत त्या काळात. म्हणजे आता वडिलांची आई वाढल्यामुळे चौथीला त्यांना तिचा स्वयंपाक करायची सवय सगळं सवय, तर ह्यांनी भाकरी केलेली आहे त्याचे फोटो आहेत माझ्याकडे, लक्षात आलं किंवा काय प्रकार. म्हणजे ते एकदा सांगायचं म्हणून तर नाही सांगितलं, पण सासऱ्याने किंवा कुणी सुद्धा कसं मैदान उतरायचं असतं ही गोष्ट आहे. पण ह्या पण म्हणायच्या की डबा घेऊया आम्ही प्रकार जरा चाचणी केली लेडीजची वगैरे काय, पण ते विश्वास बसेल ना, मग काय होईना. मग एंडला जोरदार ट्राय का तर ह्यांनी पण बघितलं ना मला युपीसीला दिल्लीला ठेवून काय ठेवून, पण आता ह्यांचं काय टाईटच ते बनलेले, म्हणजे मुलांनी जे केलं नाही दाखवलं नाही काय ते माझं हेच झालं तेच महत्वाचं असतं. डायरेक्ट त्यांनी ते पूर्णच केलं. आणि मला सुद्धा बाकी काय नाही, फक्त ह्यांचं एक बघा वैशिष्ट्य, एखादा माणूस काय करेल त्याचा गैरफायदा थोडा तरी, त्यांनी एक सिंगल मिनिट नाही सेकंद सुद्धा वाया नाही घालून त्याला लावूनच. परत नंतर ज्या वेळेला परत ही सगळं परीक्षा एक्झामच्या अगदी जस्ट अगोदर ही वेळ होती, त्याच्या अगोदर ह्याच करत होत्या, पण सगळं ते किचन त्या ह्यानं भरलेलं होतं तुमचं 4 टन टेबल आणि काय प्रकार. मग तिकडे शेंगदाणा किंवा काय भासताना इकडे कागद. आणि आमच्या दोघात भूळ काय व्हायचं माहिती आहे का, तुम्हाला वाटलं भरपूर मी सांगितलं असेल ते, मी तर गमतीनं सांगतो बघा त्याची गोष्ट. त्या काय ते लोक असतात ते तुम्हाला माहिती आहे का, उंच काठीवर चालायचं किंवा काय खेळ नसतात डोंबारी,
तर मी इथं उदाहरण सांगतो कधी पण तर ते नसतंय का की काय जण समजा बदमाश लोक दोघं तिथं बघतात हा कसा इतक्या उंच चालतोय म्हणून त्या काठीवर प्रकार, मग ते म्हणजे ह्याचा वापर संध्याकाळी आपल्याला करता येईल आपली गोष्ट साध्य करायसाठी. मग त्यांना काय करायचं, चोऱ्या मारायचं करायची होतं. आणि ते त्याला म्हणले तुला भरपूर पैसे देतो, म्हणजे लक्षात घे, फक्त संध्याकाळी तू असं आम्हाला करून दाखवायचं. हो दाखवलं म्हणलं, ते उंच चढून दाखवतो. मग संध्याकाळी ते गावात गल्लीत त्या जातात आणि ते काय म्हणले फक्त जायचं, म्हणजे हाईटवर जाते ना त्या काठीवर, आणि जायचं त्या गॅलरीत उतरायचं आणि कडी काढायची फक्त. तर मला करतो तसं. आणि परत मग जमली ते रात्री 2-3 ला तिथं. तर तो म्हणला मग ते म्हणले चढ की काढ ना काय. तर म्हणलं वाजवा की, म्हणजे ढोल वाजवल्याशिवाय ती शक्ती भरणार नाही. तर लक्षात आलं का, ती ढोल वाजवल्यानंतर ती ताकद येणार, मग तो चढणार. मग काय, मग ढोल वाजवल्यावर काय तुम्हाला माहित आहे, मार बसणार ना, दुसरं काय होणार. तर ते तसं तुम्हाला सांगतो काय व्हायचं माहिती का, मी इथं बसून बघा चालू होतं. ऑनलाईनला सुद्धा तेवढा इफेक्ट येत नाही, म्हणजे तेवढा येत नाही. आता तिथं जर ते व्हिडिओ ऑन असले तर येतो. मला वाटतं ना काय तपासायचं व्हिडिओ, मला काय बघायचं व्हिडिओ, पण ते जीवन पण दिसतो ना काहीतरी. तर त्यामुळं तिथं मग ते काय व्हायचं माहिती आहे का, तिथं मी आता तुम्हाला 10 जणांना जेवढं सांगू शकतो एकाला तेवढं नाही ते होत. आणि त्याची फक्त एक अडचण असली तर होणार ना ते, तर तसं होईल बघा. तर तसं ह्यांच्या बाबतीत तसं नव्हतं, जास्त काय सांगायला येत नव्हतं. आणि तुम्ही विचार करा की एपीएसओ आणि त्याची मेन्स, आणि मी त्यात काय करणार जास्त, म्हणजे फक्त मात्र त्याचे पेपर मात्र तुम्हाला सांगतो काढलेले होते. आणि काय झाला हे आता पटेल न पटेल बघा, आपला प्रिलिमचा रिझल्ट आला, ते 2 मार्कामध्ये ज्यांचा गेला रिझल्ट, हा दुसरा सुद्धा, पहिला काही लगेच आला होता, पण हा मात्र अशा होत्या. मग त्यात तुमच्यासारखंच की गोष्ट की करंट जास्त बघायला नको, मी सांगतच होतो तरी. किंवा त्यावेळेला मग हिस्ट्रीचे 5 चुकले आणि ते 2-3 मार्कामध्ये गेली प्रिलिम. गेल्यानंतर मग काय सन्नाटा, तुमचा कसा सन्नाटा असतो तसाच एक चांगल्या कॅन्डिडेटचा. पण जाऊ दे, आता आम्हाला ते सवय झाल्यावर गेला समजा करायला पाहिजे दुसऱ्यांदा, हेच डोक्यात. पण ह्यांचं म्हणजे आम्ही धाकधूक मध्ये होतो, आता हे करणार का नाही काय नाही, मग केलं तर ठीक आहे तर नाही. पण ते काय माहित, ते अचानक परत काय लक्षात आलं माहितीये का, मग बाबा डिस्क्रिप्टिव्ह आहे, आता ह्यांचं तिथे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झाल्यामुळे त्याला त्या पात्र आहेत, तर मग मेन्स करायची का, मग ते निर्णय घेतला मेन्स करायची. मेन्स करायचे निर्णय घेतल्यानंतर मात्र बघा बिलकुलच वेळ वाया घालवणार जोरदार. आणि तुम्हाला सांगतो त्या सिलेबस तो बघितला, त्याचे एक तर मटेरियल अजिबात मिळत नव्हतं. ते आता सिद्धांत त्याचा बघा साक्षीदार आहे, ते मुंबईवरून येणार, त्याला एकदा ते मुंबई विद्यापीठाची 3-4 पुस्तकं आणायला सांगितली मुंबईत येताना. ते आहे दुसरे त्यांचं नाव घ्यायला पाहिजे, ते चान्स पब्लिकेशनचं बघा, ते माझी ओळख चांगली झाली होती, त्यांनी केमिस्ट्रीची पुस्तकं दिली होती. आणि काय लायब्ररी पण केलं होतं, पण ते काही फायदा होत नव्हता. आणि जण चालू प्रकार, तर हे आहे ना मोबाईल यांचा म्हणजे अगदी लॅपटॉप सारखा वापर, आणि डोळे दुखेपर्यंत काय ते बघायचं मोबाईलमध्ये, काढायचे पिढे पण नोट्स. आणि मी म्हणतो बघायचं, ते काय नाही 2-4 बघितलं, काय बघितलं इकडं, म्हणजे ते काय जास्त बघितलं नाही. किंवा ऍक्ट जरा बघितलं होतं मी त्यातलं, म्हणजे असं काढायला पाहिजे नोट्स आहे. माझा फायदा फक्त त्यांना काय झाला, मी बघा ते अगदी प्रॉपर जसं टेस्टिंग होतं आपलं क्लासमध्ये किंवा त्या आयोगाचं, तसं मात्र डिस्ट्रिक्टचे पेपर मी स्वतः काढले होते. आणि ते मात्र त्या वेळेप्रमाणे सोडवून, म्हणजे अगदी म्हणजे जसं आयोगाचं टायमिंग असतं तसंच ते चेक केले होते, जिथल्या तिथं व्यवस्थित येतं. मग तिथं मला वाचायला लागलं तर केलं होतं. आणि त्यावेळेला मी ऑफलाईन बॅच घेतली नव्हती, त्या वेळ जायचा चांगला, त्यात वेळ जायचा, जाऊ दे म्हणलं. आणि त्यावेळेला मी एकदा बघा मी क्वेश्चन आन्सर सुद्धा टेलिग्रामवर मी टाकलं होतं, कुणाला मी चेक करून देईन किंवा काय, पण त्याला 1-2 हे केलेलं होतं. आता कुणाला त्यावेळेला वाटलं नसेल कदाचित, पण ते मी ते बारकाईने बघितलं होतं. त्यामुळे ह्यांना जी मार्क आता पडली ती किती पडायला पाहिजे, काय दुसऱ्याला कोणाला कशी पडायला पाहिजे हे जरा मला माहित आहे त्यातलं बारकावा. आणि तो मग बघा प्रवास, म्हणजे मला तर वाटतं टेस्ट बऱ्याच टेस्ट झाले मी लक्षात. आणि तुम्हाला एक हे पण सांगतो, आयोगानं बघा तो एक फॉर्मॅट दिलेला होता, म्हणजे कसं ते 40 मार्कचा क्वेश्चन असणार, काय असणार. आणि पहिली टेस्ट मग काढताना काय केलं होतं की पहिला क्वेश्चन कंपल्सरी, आता युपीएससीला तसंच आहे, म्हणजे होतच ते आमच्या वेळेस सुद्धा सेम ती पद्धत होती. तर 7 तुम्हाला देणार पॉईंट, आणि त्या क्वेश्चन आणि म्हणजे सब क्वेश्चन, आणि त्यातले 5 लिहायचे. म्हणजे मग आपल्याला कळतं की 40 मार्कला सांगितलं आणि 5 लिहायचे, म्हणजे 8 मार्कला एक असणार, ते कळतेच ते आपल्याला. आणि 7 द्यायचे,
पण तिथं वर्डिंग काय होतं की नोट किंवा असं वर्डिंग होतं, नोट विचारणार आम्ही इथं किंवा असं विचारणार. परत सेकंड क्वेश्चन तिथं काय राहील, लघुत्तरे आणि दीर्घोत्तरे असा शब्दप्रयोग होता, म्हणजे शॉर्ट अँसर आणि लॉंग अँसर. मग तिथं पण आम्ही काय केलं माहितीये का, 16, 16, 32 आणि 8 बघा, म्हणजे 8 मार्कचा एक आणि 16 मार्कचे 2. 16, 16 आणि 8 किती होते, ते 40 होते. मी पहिल्या टेस्टला असं केलं, दुसऱ्या टेस्टला मी बदललं ते आणि 15, 15, 10 केलं. आणि तुम्हाला सांगतो, इथं चालवणाऱ्या अकॅडमीची नावं घ्यायला नको आपण, म्हणजे हे एपीएसओ करणारे अकॅडमी भरपूरच जाईल. त्यांनी शेवटपर्यंत 8, 8, 16 स्ट्रक्चर ठेवलं होतं, पण आयोगाचं 10, 10, 15, 15, 10 चाल. म्हणजे तुम्हाला लक्षात अनुभव काय असतो. आणि एवढं सुद्धा आयोगाने त्याच्या पुढे चाल खेळली, म्हणजे 10, 15, 15, 10 केलं, पण परत 10चं 5, 5 केलं. एका टेस्टला मी पण तसं केलं अगोदर, पण ही कुठं आपण लिंक बिंक काय नव्हती, डोक्यात बसलं की बघा कळतं आपल्याला ते काय करतील. आणि जर वर नोट शब्द वापरतायत आणि खाली शॉर्ट अँसर वापरतायत तर 8च ठेवणार नाही, हे काय. पण पहिल्यांदा काढताना मी तसंच काढलं, नाही नाही असं नाही येणार. आणि ते बघा आता ह्या पण म्हणत होते आपण जे चॅनलवर टाकायला पाहिजे, काढायला पाहिजे, कसं ते डायरेक्ट पेपरला प्रश्न आले किंवा काय, कोण काढतं कोण बघतंय ते, म्हणजे लक्षात आलं का, कोणाला त्याला काय कळणार आहे. त्यामुळे आम्ही ते केलं नाही. पण ते आता बघा त्यांच्याकडे सगळं मटेरियल आहे, स्वतः काढलेल्या नोट्स काढलेल्या किंवा मी काढलेले प्रश्न ते आलेले तिथं डायरेक्ट ते आहेच ना. आणि मग बघा तुम्ही जर बारकावा बघितला त्या रिझल्ट मधला, तर पहिल्या पेपरला ह्या 122 मार्क आहे आणि जो टॉपर आलेला आहे प्रदीप आंबुरे का काय, त्याला 116 मार्क आहेत. तुम्ही जर बारकाने तो रिझल्ट बघितला तर एक योगायोगानं तो जो प्रदीप आंबुरे कॅन्डिडेट आहे ना, त्याचा माझाही पूर्वी कॉन्टॅक्ट झालेला होता, ते मेशीनमध्ये सापडला. म्हणजे 10वीच्या मेन्सला सर काय मार्गदर्शन तुम्हाला करता येते का किंवा काय. आणि त्यानं परत नंतर न दिल्यामुळं काय त्याचे डिटेल्स तर परत संपर्क तुटलेला आहे. तर ते पण आम्हाला कसं लक्षात आलं, त्यांनी काय केलं, ह्यांनाच एकदा शुभेच्छा दिल्या कुठल्या इंस्टाग्रामला काय. ते म्हणजे तुम्ही कसं ओळखता, असं कसं ओळखतो, तर ते म्हणले मी ते प्रोत्साहन आणि मी तुम्ही सरांना ओळखतो. असं झालं, तुम्ही काय ओळख लागते, म्हणजे तो सुद्धा कॅन्डिडेट आपल्या ओळखीतलाच आहे. आणि मग तुम्ही जर मार्क बारकाईने बघितली ना, तर ह्यांना 122, त्याला 116, पण त्याला सेकंड पेपरला 161. तर आमचा अंदाज होता की 160च्या खाली येणारच नाही ह्यांचा सेकंड पेपर, पण डायरेक्ट 94. हे आयोग आहे बा एमपीएस, हे एमपीएससी त्याच्यामध्ये लिहिलं नाही 94 आलेत. आणि पहिल्या पेपरला थोडी कमी कमी किती येतील बाबा, 120च्या आसपास बरोबर आले 122. पण सेकंड पेपर हा त्यांच्या तयारीचा, त्यांच्या डिग्रीचा, पहिल्या पेपरला वगैरे केमिस्ट्री वगैरे होतं, तिथं मटेरियल मिळत नव्हतं, त्यामुळे तिथं मार्क बसेल थोडं वाटलं होतं. पण तो म्हणून काढला आहे सेकंड पेपर, तर उलट झालेलं आहे. आयोग असाच प्रकार आहे. मग तुम्ही घाबराल की डिस्क्रिप्टला तसं कसं होईल, पण माझा जुना अनुभव 8-9 सालचा, हे काय झालं होतं, हे 3 ठिकाणी पेपर, म्हणजे 3 व्यक्तींनी पेपर, एकच पेपर 3 व्यक्तींनी चेक केलेला आहे. म्हणजे केमिस्ट्रीचा भाग वेगळ्यानंच, प्रोसेसिंगचा भाग वेगळ्यानंच. आणि त्यांना आयोगाकडनंच इन्स्ट्रक्शन्स असतात की 60% वर मार्क द्यायचे नाही एका प्रश्नाला, कसला आज छापील उत्तर लिहिलं, म्हणजे हे आयोगाकडनंच असतं. त्यामुळं असं झालं. आणि तुम्ही तफावत बघा, यांचं एकट्याचं नुकसान नाही राहिलं, त्यात नुकसान राहिली बरीच जण आहेत. म्हणजे एकदम त्याला एका पेपरला हाय मार्क आहे, दुसऱ्या पेपरला कमी आहे, असं घडलंच कसं. तो काही मूर्ख आहे का कॅन्डिडेट, म्हणजे लक्षात घ्या. आणि आता मग आम्ही न्यायालयात गेले ती मुलं की आम्हाला दाखवत नाही पेपर किंवा काय प्रकार झालेला आहे तो किंवा काय दिलेलं नाही आयोगाने, काय होत नसतं, त्याचा आम्हाला जुना अनुभव आहे, रेटत नेतात तसे. तर असं बघा बॅड लक कधी कधी होतं, काय होतं. आता ते दमदार मार्क पहिल्या पेपर असल्यामुळे, आता इंटरव्ह्यूचं उदाहरण घ्या, घोटाळा मोठा घोटाळा झालेला आहे. म्हणजे ह्यांचंच कशाला, आता डायरेक्ट सांगतो की ह्यांना आता 25 मार्क आहेत आपले देवानंद शिंदे पॅनल, आणि ते पॅनल त्या आपला एक मागे कॅन्डिडेट हायेस्ट मार्क काढणार बघा तो पाटील, त्याला पण 70 मार्क होते 100 पैकी, ह्यांचे 50 पैकी असल्यामुळे 25, तर धक्कादायक मार्क आहे. म्हणजे लक्षात घ्या, तर नक्कीच 32-35 मार्क पाहिजे होते. म्हणजे जसा बाहेर आल्यानंतर इंटरव्ह्यू होता, पण मी निरीक्षण सगळं केलं. हे काय झालेलं आहे, ज्यांचा इंटरव्ह्यू लगेच सकाळी झालेला आहे 9 वाजता, 8:45, जास्तीत जास्त 10 बरी मार्क, तिथून पुढं झालं. आणि ते पण आयोगाचे सदस्य टेबलवरच ड्रायफ्रुट्स खात होते आणि प्रश्न विचारत होते. टीका नाही करायची, पण मी काय खुल्यामध्ये सांगेन आणि युट्यूबला टाकायचंच आहे, त्याचा काही विषय नाही. पण कॅज्युअल असतंय ते प्रकार, आणि आपण काय विचारतोय काय नाही. आणि म्हणून तर मी ते बघा कायम इथं अनौपचारिक जास्त इंटरव्ह्यू घेतलं तर मी घेतो त्यामुळे. आणि ह्यांचं जाऊ दे, ते मैत्री जमदाडे आहे ना कॅन्डिडेट, जे बघा चॅनेलला व्हिडिओ पण टाकलाय बघा त्यांचा, तर 35 मार्क टॉपची
समाज कल्याणला इंटरव्ह्यूला, टॉपचे आहेत महाराष्ट्रातले. पण लगेचच 15 दिवसात झालेल्या दुसऱ्या इंटरव्ह्यूला आयोगाकडनं 24 मार्क. परत इंद्रायणी गोमासे इंटरव्ह्यूमुळेच तहसीलदार झाल्या आणि नेक्स्ट टाइमला एकदा 30च मार्क इंटरव्ह्यूला 100%. हे आयोग म्हणजे कॅन्डिडेट कुठं चाललाय, म्हणजे एकदा का बदलला का काय एका वर्षात का काय झालं नेमकं. त्यामुळं ते म्हणून त्या इंटरव्ह्यूवर काहीच अवलंबून ठेवायचं नाही, मेन्सच सर्व काय. त्यामुळं जोपर्यंत आहे आणि माझं मत आहे त्यांनी व्हिडिओच उपलब्ध करून द्यायला पाहिजे डायरेक्ट. काय अडचण आहे, अडचण काय, कॅन्डिडेट बोलला असेल नसेल बघू ना. त्यामुळं बघा कुणाला हे जुन्या काळातून एक केस तशी झाली होती की मला अतिशय चांगली मार्क होती पण मार्क कमी क्लास टू पोस्ट नाही असं. त्यामुळं ते पण चांगली तयारी होती त्यांची आणि आम्ही असं मॉक मी सुद्धा यांची मॉक घेतलेली नव्हती. तिथंच म्हणलं डायरेक्ट गेलं काय होत नाही. आणि दुसरं पण यांचं एक तुम्हाला काय जणांना माहिती काय नाही तर ह्यांना पेटंट ग्रांट आहे बघ. त्यामुळं ह्यांचे जे टॉपचे 1-2 सरांना आम्ही तिथे भेटलो परदेशी म्हणून आणि काय मी एक चॅनलला फोटो पण टाकला होता बघा ते डायरेक्टर. तर काय अपेक्षितच होतं. मी जसं ह्यांना हेरलेलं होतं म्हणजे मी कॅन्डिडेट आपल्याला ओढायलाच बघतो चांगला असला तर. मग त्याला मी सवलत काय तर देईन वेगळीच काय तर करीन, त्याला वेळ पण ज्यादा देईन, तसं मी करतो कधी कधी. दिसला की ते होणार आहे बाबा हा भर पडू नये म्हणजे लक्षात घ्या अशी ओढ. आणि तुम्हाला हे पण सांगायला काय तर हे बघा तुम्हाला सांगतो क्लासची फी सुद्धा ते सुद्धा उदाहरण सगळ्यांना माहित आहे. त्यांनी डायरेक्ट लोन काढून एकदाच भरलो. मी म्हणलं मला बोलायला तर थोडं पाहिजे म्हणजे लक्षात घ्या असं. म्हणजे हा तो कॅन्डिडेट आहे म्हणजे एक केलं तर बघा तोडफोड डायरेक्ट म्हणजे तिथं सुद्धा त्या फी भरताना सुद्धा तोडफोडून इकडं काम करताना सुद्धा डायरेक्ट पोस्टच मग सापडलं तडाख्यात म्हणजे असंच आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे म्हणजे ते घेण्यासारखी आहे पण म्हणजे अतिरेक डायरेक्ट म्हणजे ते आपल्या. आणि किंवा तुम्हाला जर त्यांच्या मागच्या पीडीएफ काय मी जर पाठवले ना जर क्लासला विद्यार्थी असताना मग तुम्हाला कळेल की कसं लिहिलेलं आहे यशाबद्दल किंवा गुरुबद्दल सुद्धा म्हणजे काय प्रकार आहे सर असं ते लिहिलेलं आहे म्हणजे अगदी तळपडतो मी सोडणारच नाही किंवा काय प्रकार. त्यामुळं ह्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं किस्सा एक प्रकार आहे किंवा नोट्स सगळ्या सब पॉईंटच्या सहित आपण जरी एमसीक्यूच्या नोट्स काढायला घाम पडतो आपल्या. यांच्या डिस्क्रिप्टिव्हच्या सगळ्या सब पॉईंट सहित पूर्ण आहेत नोट्स म्हणजे काढलेले स्वतः हँड रिटर्न आहेत आणि नोट्स इतकं लिहिलेलं आहे दाबून आणि लिहिलं तर ते काय मिळतच ना. आणि त्याला फक्त आकार उकार द्यायचं मी काम केलं होतं पण ते काय शार्पनेस आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की ते जे सर म्हणत होते ना ते साईडला म्हणले मग तुम्ही काय ते करून स्वीकारून पुढे जाणार आहे का मग ह्यात मग काय करणार आहे का तुम्ही ते डायरेक्ट एखादी कंपनी स्थापन करणार किंवा काय का तर यांना मुळातच त्या फूड प्रोसेसिंग परत त्यांचं ते जे ट्रेनिंग असतं ते इस्रायलला ट्रेनिंग झालेलं आहे कॉलेज असतानाच फायनल इयरला असतानाच आणि पेटंट ग्रांट आहे ते पेटंटचा अर्थ तुम्हाला त्याला कळेल म्हणजे ते काय नुसतं प्रोसेसिंग मध्ये नाही ते ग्रांटेड म्हणजे ग्रांटच आहे ते मिळालेच आहे. त्यामुळे ते यंत्र बनवायचं का ते मध्यंतरी त्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ गेला होता 1-2-3 महिने. तर तो प्रकार तर ते आणि ह्यांचं एक जे गुरुस्थान म्हणजे अगदी टॉपचं ते परदेशर म्हणजे लग्नात आले होते लग्नाला तर मला एकच म्हणले होते की अतिशय बघा श्रम करणारे व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही काय त्याचा फायदा करून घ्यायचा तुम्ही बघा. एकच वाक्य मला सांगितलं नको तिचा फायदा काय करून करणार काय किंवा काय तर ते तसंच. आणि आम्ही पण बघा आपण म्हणतो ना की बघा मी काय वाक्य माझं असतं बघा जुळी फटके असता कामा देव द्यायला बसलो असतो तर मी चांगलीच जुळी भक्कमच केली म्हणजे असं आहे. आणि असं झालं होतं काय फरकटणार बहुतेक असं झालं होतं होतात पण नाही ते करून दिलं नाही. त्यामुळे नशीब सुद्धा ओढून आणायचं बघा आपल्या डायरेक्ट ही गोष्ट त्यांनी केलेली आहे. आणि प्रिलिम गेली जरा 1 महिना गेला त्यांचा म्हणजे ते एकदा मग पप्पांचे गेले बहिणीकडे छोट्या तर तरी सुद्धा ह्या डोळ्यातनं पाणी लागलं माझी प्रिलिमच गेली काय गेली आम्हाला त्याला ताण जाऊ गेले काय बरेच परत द्यायचं त्याला काय येईल असेल त्याचं काय नव्हतं आम्हाला त्याचं काहीच नाही प्रकार पण ते ह्यांना लावून घेतल्यामुळे पण एकदा सुरू केलं की बघा केलं तर त्यामुळं. आणि बऱ्याचदा आपल्याकडनं सातत्य राहत नाही. आता ते तुम्हीच विचारा ह्यांचं कसं काय राहतं काय आपल्याला माहित नाही म्हणजे ते आहे माझं सुद्धा ते राहत नाही काय काय मी दुसरा क्लास सोडून दुसरं काय बघत राहिलं तर बघत राहू शकतो म्हणजे असं आहे माझं. पण ते सातत्य काय काय लोकांकडे असतं बघा ते वेगळा प्रकार आहे म्हणजे ते आहे मग सातत्य म्हणजे कोणतं म्हणतं बघा सर माझा मोबाईल स्क्रीन टाइम वाढलाय
तर कसं ह्यांच्या पुढे काहीच प्रकार नाही. मोबाईल काय केला ढगात, तर अभ्यास म्हणजे अभ्यास ते आहे गोष्ट. म्हणजे खूप कमी कॅन्डिडेट मध्ये म्हणजे नसल्याचं म्हणजे एकदम सलग तर असं मी बघितलं नाही बाबा कुठं, पण भविष्यात सुद्धा बघायला. त्यामुळे ह्यांच्याकडनं ह्या काही करू शकतात, काही. आणि भविष्यातल्या तुम्हाला काय ह्याच्यात दिसलं हे वाक्य सुद्धा तुम्हाला कळेल, काही करू शकतात म्हणजे काय सांगू शकत नाही. तर आता आणि माझी भूमिका कशी असते मग मागच्या पायरीवर आपलं काय ते, आणि मला उलट त्यात आनंद आहे, आपल्याला डोकं लावायला लागत नाही. त्यामुळे मी डोकं लावण्यात मी झाल्यामुळे आहे ना, मी बंदच केले लावायचं. आपल्याला आपलं हे करायचं, जास्त डोकं लावत नाही, हे लावते मी. आणि मग त्यात फसगत होती कधी. मग ते आज सुद्धा तसंच झालं ते, पण तू जाऊ दे. नाही डोकं म्हणजे जास्त मी लावलं तर ह्यांच्याकडे काय दिलं नाही तर ते तसं आहे. तर ते आपण काय, आणि बरं फक्त तुम्हाला बघा कळायला पाहिजे की कुठं मागं सरायचं. तसं ते वाचनाला मागं असल्यामुळे काय मला त्यात काही सुद्धा हे नसतं. डायरेक्ट आपल्याला काय ड्रायव्हिंग सीट ह्या असल्या ना, आपल्याला क्लीनरची साईड दिली तरी चालते ती मागं, त्याचा काही संबंध नाही. जातात पुढे जाऊ दे ना, मेंदू वापरून घ्यायचा म्हणजे डायरेक्ट समजा काय सामान्य बदलत असला. आणि काम पण बघा ताबडतोब काम करणार जबरदस्ती एकदम. आणि ते काय आता पत्नी म्हणून मी सांगत नाही, ते पावरच तशी आहे. कारण ते गेल्यानंतर फक्त आम्ही सांगितलं बाबा ते शिस्तीत जाऊ दे, नाही तर एखाद्याचं ते लायसन्स डायरेक्टच गुलच होणार. म्हणजे तसं नाही, माणसं असतात, कुटुंबात राहतात, काय प्रकार आहे तो जरा जपून जाऊ. पण आहे त्याचं शार्पनेस आहे तो. आणि मला तसा विश्वास होता तसा त्यांचे जे दोन जे सर आहेत, परदेश सर आणि शिंदे सर, टॉपच्या पोझिशनचे सर आहेत बघा डायरेक्ट. पण ह्यांना दिलेला वेळ किंवा आम्हाला दिलेला वेळ, ह्यांच्यातनं एक विद्यार्थी कसा कमवू शकतो समाजात जागा, तिथं पण आम्हाला बघायला नाही. त्याने आम्हाला जेवण दिलं, ते पैसे रुपये देऊन मी ह्यांना यांचं बाबा सांगितलं आधीच फिटिंग लावूया काहीतरी असं सांगूया. सरांनी ते ऐकलंच नाही किंवा ते ऐकलंच नाही म्हणजे असं. तर ते मोठं व्यक्तिमत्व म्हणजे त्या माणसाने तर अशी सायंटिस्ट घडवले. आणि हे इथं जे आता जे ते MCARचे जे डायरेक्टर आहेत बघा रिसर्च, मला त्यांच्यानंतर 4-5 जणांची मेसेज झाली ते तुमचे कोण म्हणून. माझे कोण नाहीत म्हणलं, ते काही मेसेज शिक्षक आहेत म्हणलं त्यांना भेटायला नाही, ते आम्हाला मॅच शिकवलं होतं वरील ते कुठं आहेत भेटायचं होतं. तर ते तर भेट कोणाला पण तसं मिळत नाही. म्हणजे आम्हाला तरी चांगला त्यांनी सांगितलं बाबा ते कसं काय. क्लासची फी भरण्यासाठी एकमेव उदाहरण आहे की डायरेक्ट लोन काढलेलं. मग असं आहे तर ते मग गंमत म्हणून आम्ही माऊस भाऊ आहे ते आता हे सगळं बघत नव्हते. माऊस भाऊ मग त्यांना आम्ही म्हणलो एकदा असं ते नाव सुद्धा काढून दिलं नाही. आणि बाबा ते तुम्हाला आमच्याकडे आहेत, आमच्याकडे आले प्रश्न आम्ही ते रिफंड करतोय. ते काय म्हणून काय म्हणतो आपण संकेत नाही नाही म्हणले ते नाही, त्यावेळेस ते आमच्याबरोबरच होतं ती गोष्ट. तर मग बाकी लोक कसा गैरफायदा घेतात बघा त्या फीन हे पालक वगैरे. तर त्यांच्यामुळे त्याचं पण एक बॉदरेशन म्हणा किंवा काय वेगळंच असते, नाही द्यायचं म्हणल्यावर द्यायचं अशी गोष्ट. तर ते बघा विद्यार्थी म्हणून शिकताना नाही तर कोणाला काय वाटणार की नाही हे सर आहे म्हणल्यावर झालंच. तसं नाही, तसं नाही. ते करावं बाबा. म्हणजे ते प्रिलिम असू दे मेन्स असू दे करायला लागते बघा. काय केल्याशिवाय अजिबातच काय नाही. आणि मला असं मी प्रयत्न ह्या घरातले होते म्हणून नव्हे की मी अन्य लोकांच्यावर सुद्धा चांगलं ह्यांच्यापेक्षा जास्त श्रम घेतलेले काय काय लोक. म्हणजे लक्षात घ्या हे जे आपल्या जे विद्यार्थी त्याला साक्षीदार असतात काय काय. शिरीषला सुद्धा म्हणजे चांगलं घेतलं होतं व्यवस्था. तर कोण करतात काय काय. मग आम्ही काय करतो बघा, ह्या म्हणा शिरीष म्हणा धनेश म्हणा कोण, मग आमची तुलना होती. मग हा का झाला हा का झाला नाही, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं, मग कळून येतं डायरेक्ट. तर यांचा सर मला सातत्य माझ्याकडे नाही किंवा मला असा स्थान आला. तुम्ही जर सगळं चॅट उडून बघितलं नाही का कॅन्डिडेट बरोबर माझं असतं तसं कुठंच दिसणार की वेगळ्याच कारणामुळे मला काहीतरी डोकं लावून यांना सांगावं लागेल. तर तसं असायला नाही पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या मी सांगतो समस्या तुमच्या सांगत जावं, पण तसं असायला नाही पाहिजे. आणि कधी पण तयार डायरेक्ट कधीतरी एकदा चॅनलवरचा प्रश्न कुठला चुकलेला करंटचा मी आपलं जो चांगला कॅन्डिडेट असतो त्याला मी सांगतो तुम्ही बघा बरं तेवढं काय आहे ते क्रॉस चेक करून. म्हणजे कुठल्या पण कॅन्डिडेटला. तर ह्यानं एकदा सांगितलं तर ह्याने मला किस्सा सांगितलं. ह्या मेसमध्ये कुठं बसलेलं होतं तिथनं उठून येऊन तरी म्हटलं 5 मिनिटात कसं काय झालं. मग त्यानंतर मी सांगतो बाबा तुमच्या वेळेनुसार बघा गडबड नाही असं मला. म्हणजे एखादं घेणं कसं गोष्ट की जेवण सोडलं होतं मध्ये चढलंय रूमवरील चेक करून ते बरोबर क्रॉस चेक करून ते परत टाकला प्रश्न. आणि काही लोकांना मागं लागला तर टाका टाका काय करा हे प्रकार मग नाही होणार. सारी गोष्ट आहे तर तिथंच उत्तर आहे डायरेक्ट. ते हिथं लावून घेतलं पाहिजे बघा डायरेक्ट.
म्हणजे सांगितलं. आणि आम्ही तर बघा मुद्दाम तुम्हाला काय सांगणार नाही, हे माणूस सांगतो मी ते करायला पाहिजे. म्हणजे असं बरंच गोष्टी आहेत बघा यांच्यामध्ये, ते नोट पूर्ण तयार करणं किंवा काय करणं बरंच सांगता येईल. पण प्रिलिम जर तुमची सुटली, आता काय लोक तिथे मेनचे आहेत, तर तिथनं डायरेक्ट लिस्टमध्येच कसं बसायचं डायरेक्ट 3-3.5 महिन्यात 1 महिन्यात कम्प्लीट वाया घालवला, म्हणजे वाया घालवलं ना त्या रिझल्ट गेला म्हणून. आणि 3.5 महिन्यातला मात्र एक रात्र दिवस त्यांनी वापरला, ती गोष्ट आहे. म्हणजे त्याचा काय प्रश्न नाही, त्यांना विचारू शकता. त्याच्यात त्या पायलट V7चा पेन वापरला होता, तो मिळत नव्हता. त्या ह्याच्यामध्ये फिटिंग लावली, परत त्याच्यातली 2 बॉक्स मागवली होती, ते परत नीट जायचे, तसा प्रकार झाला. म्हणजे ते बरेच प्रकार केले ते. पण ते 8-10 पेन खराब झालं होतं लिहून ते बॉल त्याचा हे झाला नव्हतं कॅन्डिडेटचा. त्यामुळे हेने जसं सण केलं तसं प्रत्येक प्रकारच्या लिस्ट मधल्या माणसानं कष्ट केलेलं आहे, तसं होत नाही ते. आणि शिकावून भाताची परीक्षा ह्यात असे म्हणजे तेच दमदार आहेत, एकमेकाला दमदार कॅन्डिडेट आहेत. आणि तुम्ही त्यात जर बघत असला ना, त्यातली बहुतांश लोक ही पूर्वी UPSC केलेली आहेत. म्हणजे लक्षात घ्या, नाव त्यातले तुम्हाला सांगत नाही, पण ते आहेत UPSC केलेले आहेत. आणि मग संधीकडे चालून आलेले आहेत. आणि ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, राहुरी जास्त गँग आहे तिथं, म्हणजे लक्षात घ्या असं आहे ते. आणि करत राहिलं आणि नुसतं ते शॉर्ट दाखवणं मिनिटाचा घ्या एपिसोड झाला, ती वेगळी गोष्ट असते. त्या कॅन्डिडेटनं कष्ट खाल्लेले असतात आणि वजन कमी होतं, बरंच त्या जेवण तर नाही, तर मग ते जाऊ द्यायचं, मग काय असं प्रकार ते होता. आणि आता आमच्या वडिलांचं कसं, त्यांना लगेच ते कसं मॅनेज केलं, कारण की माझं बघितलेलं होतं सगळं ते प्रकार. तर हे सगळीकडे सांगत सुटले होते, तर गावी बहिणीनं ते होणार म्हणजे होणार, म्हणजे त्यात काय फॉल्टच नाही. आणि ओळखणारे लोक मग ते म्हणायचे, मग कुणाला तर असं ते एक सांगून वर आमच्या राहतात, ते म्हणले काय ते म्हणत होते बाबा, पण आम्ही म्हणलं काय होतं ते तसं एवढं खूप तिथं स्पर्धा. म्हणजे लक्षात त्यांचा मग सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी प्रयत्न करतो, म्हणजे आपल्या इंडिया टीममध्ये सर, तर म्हणते आम्ही कष्ट बघतोय ना, पण ते आता झाल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणजे नाही हे म्हणत होते तेच झालं तरी. आणि पण मी जरा सावध होतो का, मग ह्यांना पण आश्चर्य सगळ्यांना वाटायचं तसं का बरं सावध होतो, म्हणजे MPSC तुम्हालाच माहिती नाही, त्यामुळे ह्यांना आश्चर्य वाटत. मग ह्यांचा विश्वास नाही, विश्वास आहे की म्हणजे, पण तुम्हाला तसं म्हणणार नाही. परत मग रिझल्ट तर 16 तारखेला लागणार होता, तर ते काय झालं, हे सगळे मंदिरात बसले. मी मागणं गेलो होतो नंतर परत, पण आता काय मंदिरात बसला आणि काय नाही, ते आयोगाने दिलं असतं. परत मग उद्या पण त्यांची त्याच्यावर श्रद्धा त्यांच्या आईची सुद्धा, मावशांची सुद्धा होती. पण मला तिकडनं फोन आल्यावर तुम्ही एकटं सोडू नका, त्यांना काय ना बरोबर. मग मी क्लासला इथं आलेलो होतो आणि इथं मग 1ला गेलो, म्हटलं मग जेवतो तरी मी आणि मग जातो, म्हणजे असं. मग ते जेवून मी गेलो, मग हे गेले होते बसले मग. आणि मग 7 वाजता 7ला नाही काय नाही, मग उद्या पण नाही. तर रिझल्ट काय होते ज्यावेळेला लागायचं लागणार, पण त्या आयोगाचा जास्त मी सांगत नाही, करताय तुम्ही. आता फक्त एक आहे बघा, कष्ट करणाऱ्याला फळ मिळतं, एवढी गोष्ट आहे, ही मानाय पाहिजे. तिथं अपराधाबरोबर काय होत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण अव्यवस्थितपणा तो आहे, म्हणजे लक्षात घ्या प्रोसेसमध्ये, आणि ते आहेच. आणि परत मग आम्ही हे पण झालं होतं की मुंबईला ते सेंटर वाशी, मग कुणाला तिथं घरी राहायचं नाही तसं मुद्दाम, किंवा हॉटेलला सुद्धा नको होतं, रात्री जेवायचं काय प्रकार होईल नकोच ते. मग ते आम्ही मला वाटतं परीक्षेला आठवडा मागे राहिलेला असताना, तुम्हाला माहित आहे गुगलवर गेल्यावर काय होतं, उदाहरण माहित असतात, दुसरीकडेच पोहोचतो जायचं. मग ते अगोदर गेलो एक काय रेकी करायला, ते कसं आहे काय प्रकार बाबा बघूया ते काय प्रकार. मग आम्ही 7:15 पोहोचलो त्या वाशी, 7:15 पोहोचलो म्हणल्यावर संपला विषय. आणि परत मग एक्झामच्या दिवशी मग 7:05 कमी असताना पोहोचलो. मग पण त्या दिवशी आम्हाला, म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो मला वाटतं ट्रायल मारायला, पण त्या दिवशीच मला वाटतं ट्रॅफिक लागले होते त्या ह्याच्यामध्ये, ताण आला होता. म्हणजे ते म्हणलं अवघड आहे. तर तुम्ही सुद्धा कशी काळजी घ्यायची असते किंवा काही, ही साधी गोष्ट माहित नसते. आधी जाऊन आलेलो होतो, त्या पद्धतीनेच गाडी चालवून काय बघूया पोचतो. आणि 2 पेपर एकाच दिवशी, 2 समजा ते पेपर. आणि असा प्रकार झाला होता, म्हणजे लक्षात घ्या इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊन हॉटेलवर राहिलेलो होतो, आयोगाच्या जवळच जाऊन. झगझग काय प्रकार करायचे नाही ते. आणि तिथं सुद्धा मग झालं, मग 8:30 हे पोचलो किंवा काय प्रकार, म्हणजे तिथला काय अनुभव मग तो वेगळा सांगता येईल. पण आपलं मी निरीक्षणच करतो, वेगळं काय घडू नये बाबा, ठीक आहे. मग ह्याच्या अगोदर काय बरेच असं जवळनं मी कॅन्डिडेट आमचं रूम पार्टनर IAS IPS झालीच की, पण ते बघितले जवळनं. पण नव्या काळात एक अजून बघता आलं,
त्यामुळे दुसरा कॅन्डिडेट असणं आणि आता आज मीच इथं असणं नाही आहे ह्या खोटं काय ह्यांचा स्वभावच नाही सोडून द्या विषय, पण मी त्याचा साक्षीदारच आहे 100% डायरेक्ट, म्हणून त्याला वेगळं महत्व आहे. म्हणजे ते करेक्टच येणार बाहेर काय जो प्रकार आहे, नाहीतर काय एक्झॅक्टली सांगतात लोक काय मी एवढं काय प्रकार म्हणजे मला माहित आहे ना काय झालेलं आहे. आणि त्यामुळं आणि एमसीक्यूला पण ह्या तगड्याच होत्या सोडा, पण एमसीक्यूला जरा मुरलेली लोकच लागतात, म्हणजे हाणायलाच पाहिजे समजा कधी ऑल वाटलं तर किंवा काय प्रकार हे, त्याच्यामुळे ह्यांचा घोटाळा झाला होता. आणि परत हिस्ट्री आहेच ना, मग मी आता हिस्ट्रीचा आम्ही चांगले घेतलं होतं, पण ऐन वेळा रिव्हिजन नाही झाली तर काय होतं 5-6 बीट जातात, मग असं घडतं. पण तुम्हाला सांगतो चांगल्या कॅन्डिडेट आता हे दुसरी नाव आता मी ते मुद्दाम घेत नाही, पण एपीएससीला असणारी होती मेन्स देणारी बरं का, माझा संपर्क त्यावेळेला नव्हता. ते म्हणजे अहो सर आधी सांगायचं नाही का तुम्ही ते घेताय का, पण नाही म्हणले लेक्चर मी थोडंच घेतो, पेपर चेक केले असते म्हणजे ते नीट प्रकारे. आणि डिस्क्रिप्टिव्हचं काय मला अंदाज युपीएस प्रमाण होतंच काय चांगलं आहे, त्यामुळे तेवढा घेतला. आणि 25चं डिस्क्रिप्टिव्ह करायचं म्हणून मला वाटतं एक क्लासला पण आले 1-2 नाही का, नाही चालू केलं होतं, प्रत्यक्षाला माहित असेल जरा थोडं चालू केलं होतं. 25ला एमपीएससीचं करायचं, पण ते आईवर परत बदलले समजा काय प्रकार नाही म्हणले. त्यामुळे बघा करायला पाहिजे ते तुमचं एखाद्यानं जरा विचारा, मग आपण पुढे बोलू म्हणजे लक्षात ठेवा. बाकी काय मग आणि इतर गोष्टी पण ह्यांच्या बोलल्यावर 5 मिनिटं मी बोली 5-10 मिनिटं तुम्हाला ते काहीतरी. आणि त्या ऑनलाईन मध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी बघा सांगितलंय त्यांना बोलू द्या. मी तर थोडंच म्हणलं अडवलंय बोलायला, बोलू द्या त्या सगळं ते युट्यूबला लावून बोलू दे, काय त्याचा काय प्रश्न नाही म्हणलं. पण अहो तिथं अवघड बोलायचं काय बोलायचं, प्रवासच असतो ना तो. करणं आहे बघा, फक्त जरा दिशा चुकायला नको. काय लोकांना मग 70 ना 60 मार्क असे आले धक्कादायक. आता टार्गेटला आपल्या आहेत समजा, पण कशी काय बरोबर द्यायला दोन्ही मिळून 120, पण चांगला कॅन्डिडेट एमपीसीच्या 5 मिनिट दिले समजा बघा आयोग, त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणजे ते काय जुळत नाही, ते काय प्रकार असतो ते कळत नाही. आणि ट्रायल एरर प्रकार करावा लागतो म्हणजे लक्षात घ्या असं आहे. त्यामुळं बघा फक्त आता त्यांच्यातला ड्रॉबॅक म्हणजे जास्त नाही हाच की म्हणजे गोष्ट डायरेक्ट परत ह्यांच्या जर डोक्यात एखादी गोष्ट घुसली तर घुसलीच, मग चांगली असू दे वाईट असू दे लवकर बाहेर काढणार नाही असं. मग ह्याच्यापेक्षा अजून अपग्रेडेशन केलं असतं रिझल्ट असं मला नाही म्हणायचं. टॉपच दिलं होतं जेवढं शक्य आहे तेवढं, ह्याच्यात काय जास्त झालं नसतं जरी काय केलं, एवढं लास्टच होतं ते. त्यामुळे ते काय पेपरलाच मार्क नेल्यानंतर काय करणार, पहिल्या पेपरला आले तुफान चांगली आणि दुसरं तर ते ह्याच्यापेक्षाच नाही. जर करायचं असलं तर मग हितनं पुढं काय तर होईल, पण कॅलिबर मात्र मोठंच आहे अगदी, म्हणजे एवढं आहे बघा तुम्हाला सांगतो. पण जे आता गृहिणी आहेत किंवा काय प्रकार कसं सोडून द्यायची गोष्ट त्याला ह्यांना शब्दात मानता येईल नाही मला नाही माहित, पण त्या घरातल्या माणसांचा पण रोल मोठा असतो. तर आम्ही जर तिथं ठाम नसतो कदाचित, मी आता कोणाला फोनवर मग सुद्धा म्हणताना बोललो बघा, एक आपल्या टार्गेटचे विद्यार्थी आहेत तर होत नाही कारण बंद करणार आहे किंवा काय एकदा मागे मी दिलेली, तर म्हणलं अक्षरशः मग खोटं बोलावं लागतं. त्यांच्या म्हणजे कोण कॅन्डिडेट करणार आहे त्याच्यापुढे त्याला बाजूला कवचच तयार करायचं असतं डायरेक्ट. आणि जरा काय तर होतं तुटेपर्यंत ताणू नये बरोबर आहे ते, पण ठीक आहे जेवढं शक्य तेवढं ताणायचं ते. आणि आता नंतर सुसाट मार्क मग सगळी नतमस्तकच म्हणजे आपलं स्कोर कार्डच दाखवायचं. मग काय लोकांना अवघड होतं ना, 1-2 वर्षात जमत नाही, 3 वर्षात जमत नाही, 4 वर्षात समजा आता बायचं दुर्दैवाने जमलं नसतं, ह्यांच्यासारख्या व्यक्तीनं नाही म्हणजे करायलाच पाहिजे. मग इथनं पुढं घेऊन मग अजून तुम्हाला कुणीतरी काय बोलणार काय तर होणार, मग मनात येणार, मग आपण बाजूला सरकणार. पण मी पण तुम्हाला सांगेन बघा की ज्यांच्या आता मुलींचं लग्न नाही ना त्यांनी बघा शेवटचं जे म्हणजे जे आता जर 24 साल शेवटचं असलं करायला, 25 साल समजा 26 साल, तर जीव जर गेला तरी चालेल पण तिथपर्यंत करायला पाहिजे. नो गॅरंटी लक्षात घ्या. ते पुढं काय होईल आणि कसं बदलेल, काय ठिकाणी मिळेल संधी, पण संधी मिळेल पण ती जिथं आईच्या तिथे मिळणार ती मिळणार तुम्हाला सांगतो. ते असं आम्ही त्यातनं गेलेलो असल्यामुळं ते केलं होतं, ते कवच बऱ्यापैकी तयार केलं त्यांच्या समोर डायरेक्ट. काय होईल बघायला नंतर काय होतंय म्हणून, आणि परत मग काढल्यानंतर मग कळा हे चालू ह्यांचा प्रकार तसं आहे बघा. परत एक तुम्हाला वाक्य सांगतो की आमच्या गावात किंवा भागात काही लोकांना मी अधिकारी पदावर असेन असंच भरणं मी ऍक्च्युली
हे कुठलं तरी असेल बाबा, काय IAS नसणार पण काहीतरी असेल म्हणून ते माहित नसतं आपल्याला. आणि थोड्याच लोकांना ते क्लास फीचं माहिती आहे ऍक्च्युली. आणि ते अचानक विचारलं तर मला विचारतेस, पण मी काय खरं सांगतो मग डायरेक्ट जे काय आहे, म्हणजे कशाला तोय अधिकारी काय करतात. पण नाही म्हणलं असं नाही. मग आमच्यातले एक जण एक आता पिढी वाटताना ते सांगत होते बरं का, की दोघा चौघांना सांगत होतं ह्यांचा किस्सा कसा होता म्हणजे माझा, की शिकारी जाळ जर लावून बसलेला आहे पण पटतंय कुणाला 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, पण शिकाऱ्याला काही शिकारी सापडलीच नाही. पण आत्ता सापडली बघा, हा प्रकार आहे. जाळ सोडून नाही बसायचं. तर माझं पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. मग संधी म्हणजे सुरुवातीला आम्ही तसा प्रयत्न एकदा केला स्थळाच्या वेळेला, पण जास्त आम्ही खूप लेट चालू केलं होतं. आणि डोक्यात असतं माझं पण तसं एक स्वप्न होतं की बाबा नाही, ते IASच मुली करायची, काय हेच करायचं, हे असलं काही प्रकार करत बसायचं नाही. हे आज तुम्हाला खरं सांगतो. आणि आपणच व्हायचं ना, मग काय. आणि जो होत नाही बघा, तुमच्याकडे कॅलिबर असला तर मग मागणी मुलं असतो बाजार, त्याला कोण किंमत नसते, त्याला काहीच कोण विचार नाही. मी हा होणारा IAS होता किंवा होणारा अधिकारी होता, होणारा काय नाही, शिपाई पण नाही साधा, द्या सोडून. आणि क्लास वाले तर कोणच मुलगी देते, तसं चांगला माणूस. ते आता आमचं जरा गुडविल वडिलांचं होतं किंवा जरा थोडं, पण स्टोरी मारत बसला तर कोण ऐकत बसत नाही. त्यामुळे ह्यांचं पण धाडस म्हणायला पाहिजे, ह्यांच्या आईचं मामांचं किंवा काय, हे बाबा ते बरोबर हे केलं होतं. का तर त्यांनी आम्हाला आता सांगितलं, मोठा मामा आणि मोठी बहीण त्यांच्या ज्या आहेत तर त्या रेक्टर आहेत, लक्षात घ्या, गाजलेलं व्यक्तिमत्व आहे तिकडे सुद्धा. तर ते म्हणले आम्ही जरा बसलो अर्धा पाऊण तास, काय करावं काय नाही, ह्यांच्या घरात लेडीज नाही, काय करायचं. ते म्हणले आम्ही जरा विचार केला. मग आमच्या मनानं की रिस्क घेऊया, ती नाशिक हे सांगली. आणि त्याच्यातून सुद्धा बोंब आहे, नाशिकचे सवयी वेगळे, आमच्यावर वेगळे आहे. त्यांना वाटतं ते सांगली म्हणजे अर्धवटच लोक सगळे, तिकडे काय बरोबरच नसतं. आम्हाला ते वेगळं म्हणजे खाण्यापासून सवय म्हणजे त्या प्रकारे. मग तरी पण त्याने आपल्याला मधला मार्ग नेमला येतो. बऱ्याच भिन्न सवय म्हणजे लक्षात घ्या. तर आम्ही आता मग सांगितलं इकडे तिकडे बाबा करत बसायचं नाही लग्न केलं. म्हणजे आता आमच्या लहान भावाचा आहे समजा, तर ते नाही ते सांगली सातारा बरं, वाईट तर वाईट, पण ते नकोच, त्रास होतो ना एकमेकांना, त्यांच्या सगळे आपल्या म्हणजे असा प्रकार असतो ते हे होत तळून घ्या. ह्यांचं कसं ते त्या लग्नात गेल्यापासून आपल्या क्लासची आली बरीच जण. आमच्या इकडे ते एका दिवसात सगळा खेळ असतो, एकच दिवस, 1 दिवस पण नाही, अर्धाच दिवस. 12-26 लग्न असले सकाळीच हे संपला विषय. इकडे आदल्या दिवशी हळदी, मग काय प्रकार उद्या, मग परत 5 वेळा येणं जाणं काय सगळं. पण ते नाशिक असल्यामुळे काय गुंडाळ ते आहे मग. आणि आम्हाला काय कळतं त्यांना कळेल आणि त्यांना काय असं झालंय. मग त्याला जे कळते ते कळते, नाही ते नाही, असा प्रकार केला. मग त्याचं ते बरंच विषय असतो त्याचा. म्हणजे त्या पुरणपोळ्या आमच्याकडे पद्धत वेगळी आहे, ह्यांच्याकडे वेगळी पद्धत आहे, सगळा विषय वेगळाच. मग ते काय आम्ही काय ते खाद्य जाणणारे म्हणजे त्यातली काय म्हणतो इंटरेस्ट असणारे लोक नाही, पण एक साध्या गोष्टी. तर म्हणजे अशा गोष्टी आहेत, म्हणजे तिथून स्टार्ट ती गोष्ट. पण आपलं तिथं कसं सगळं आमच्या त्या खाण्यापिण्यापेक्षा आपलं पुस्तकाचं कागद हेच त्या बाकीचं काही नाही, ती गोष्ट आहे. म्हणजे हेच करत राहणं आपलं ते आहे. त्याने आपलं मान बघा ताट केली आमची. आणि एवढ्या दिवसांचं ते होतं एक स्वप्न काय तर बसवायची, म्हणजे चांगल्या ठिकाणी एंट्री तर मारली जोरदार. म्हणजे लक्षात घ्यायची काही गोष्ट आहे. आणि काम सुद्धा तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगेन. आणि मी सगळ्यांनाच सांगत असतो की बाबा, किंवा या त्याच्या सुरुवातीला लिहिलेलं असते, मी लिहिलेलं असतं की बाबा भविष्यात ह्या व्यक्तीने जर भ्रष्टाचार केला तर कधीच सांगू नका तो पोलीस शाळेला कॅन्टीन. आणि झालेलं आहे असं किस्से झालेले, आणि त्यानं मला भेटायचं यायचं नाही तर सांगायचंच नाही, लक्षात घ्या. असं पण एक गोष्ट असते. आणि एक आहे की बाबा चुकून त्या एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अधिकारी भेटला, समजा अधिकारी तुम्ही भेटला तर व्यक्तीला वाटायला पाहिजे चांगलं संस्कार झालेला माणूस, म्हणजे तेच काम करायचं. म्हणजे समजा सेजला तेच सांगितले कुणाला पण गोष्ट आहे, मग त्याच्या जिथपर्यंत पाळायचं तर पाळेल. आणि असं दुरून जर माझ्या कानावर आलं तर मी तो कट करून टाकतो समजा. आणि अशी गोष्ट झालेली म्हणजे हिथं कॅन्डिडेट हिथं नाही, पण त्यावेळेला मी त्या अपोगण चौकात क्लास आम्ही घ्यायचो, तिथं एका कॅन्डिडेटला आला तरी भेटलो नव्हतं. त्यानं काय जर जाऊन आलेलं होतं, कानावाल्या गोष्टी आल्या होत्याच ना बऱ्यापैकी, म्हणजे असं होतं. तर त्यामुळं बघा, जरी ते आता काम आता म्हणजे जायचं आपलं मत आहे की बाबा जायचं म्हणजे आलं जॉईनिंग तर जायचं, परत बघू पुढचं, पण त्या पुढं करत राहतील असं दिसतंय. मी काय त्यात भाग जास्त घेत नाही, आणि जर घेतलं तर आपण ते मदत करायची.
लक्षात घ्या. आणि तुम्हाला प्रामाणिक, अतिशय प्रामाणिक सांगतो, म्हणजे शक्तीपूर्वक, की एक्स्ट्रा असं काय मदत जास्त नाही, मुलांच्या पेक्षा वेगळी असं काय प्रकार नाही. फक्त कसं तिथं आपल्याला मर्यादा असतात काय वेळा, पण तिथं त्यांना वेळ कमी दिला असतो, पण त्या जे उत्तर तयार होणं देणं जे प्रकार आहे तिथं योगदान होतं मला. पण तुम्ही म्हणा तिथंच पाहिजे, पण नाही, कॅन्डिडेटनं करायला पाहिजे ना. पण मी सांगून काय उपयोग, कॅन्डिडेटनं करायला पाहिजे आणि त्या भरायला पाहिजे नोट्स बीस काय जो प्रकार आहे त्यांनी केलं होतं पाहिजे. आणि बाकी मग ह्या बोलल्यानंतर मग बघू आपण काय बोलायचं. तर तुम्ही पण मनात प्रश्न काही विचार, आढावा कुठला कसा ते सांगतो.